मंडळी, हा जो व्हिडिओ बनवतोय तो थोडासा पर्सनल आहे. तुमच्या फायद्यासाठी आहेच की नाही असं नाही आहे. पण जर तुम्ही माझा चेहरा ओळखत असाल, चॅनल ओळखत असाल, तर माझी इच्छा आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहावा. आता हा जो व्हिडिओ बनवतोय त्यामागे भरपूर कारणे आहेत. कारणे म्हणजे काय तर या आठवड्यामध्ये 8 ते 10 लोकांनी मला कॉल केले आणि कॉल करून सांगितलं, बोलले की तुमच्यामुळे आमचा फायदा झाला. आता फायदा म्हणजे काय, फक्त 1-2 हजार रुपयेचा, 1,500 3,000 रुपयेचा नाही आहे, तर लाखो रुपयेचा त्यांचा फायदा झालेला आहे. मला नाही वाटलं की या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या, सांगाव्या. पण मी पहिल्यापासूनच समजतो की जे सबस्क्रायबर आहेत ते सबस्क्रायबर नाहीत. ते आपले भाऊ-बंधूच आहेत. त्याच्यामुळे नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो म्हणतो आणि मित्रांनो म्हणतोय. मी माझंच वय कमी दिसतंय, पण माझ्यापेक्षा जास्त वयाने, अनुभवाने मोठे आहेत लोकं सबस्क्रायबर्स. त्याच्यामुळे मी सर्वांनाच एक फॅमिली मानतो आणि म्हटलं की जाऊ आपण व्हिडिओ बोलावं पाहिजे, बनवायला पाहिजे आणि सगळ्यासमोर बोलावं पाहिजे. जे काही बॅकएंडला गोष्टी होत आहेत त्या सांगाव्या पाहिजे. तर 3 वर्ष होत आले. 3 वर्ष झाले लोकांनी जे काही व्हिडिओज आहेत ते कामगार योजनेचे व्हिडिओज, अपडेट, प्रॉब्लेम, सोल्युशन या सगळ्या गोष्टी मी याच्यावरती कंटेंट आहे ते टाकतोय. सो मागच्या आठवड्यामध्ये 8 ते 10 लोकांनी मला कॉल केलेला आहे आणि ते ऑब्व्हियसली की थोडेसे सबस्क्रायबर आहेत, पण पर्सनल टचमध्ये आहेत. त्याच्यामुळे ह्याविषयी हे बोलणं झालेलं आहे. बोलणं काय झालेलं आहे तर तुमच्यामुळे आमचा लाखो रुपयाचा फायदा झाला. हा लाखो रुपयाचा फायदा भरपूर लोकांचा होत आहे, पण ॲप्रिशिएट किती जण करतायत हे पण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मी बाकीच्या क्रिएटरसारखे सगळ्या गोष्टी लपवून फक्त पैसे येणे, जाणे, फक्त त्याच्यासाठी व्हिडिओ अपलोड करणे, व्ह्यूज येतात का नाही, नाही आहे. एवढ्यासाठीच नाही आहे. मला एक पर्सनल टच हवा आहे. कारण मी फक्त सबस्क्रायबर नाही गेन केले. एक फॅमिली फ्रेंडच गेन केलेला आहे. एक फॅमिली मेंबरच आहेत. सो या हिशोबातून मी जे काही कमेंट आहेत त्या रीड करतो, त्यांना रिप्लाय देतो. सो जर त्यांचं काही कुठं तर काळाबाजार झालेला असेल, या ठिकाणी गफलत झाली, एवढी रुपयाची गफलत झाली, तर मला फोन करून सांगतात आणि मी त्याच्यावरती त्यांना सोल्युशनही देतो. काही वेळेस मी डायरेक्टली तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत ऑनलाईन सायबरविषयी. भरपूर गोष्टी आहेत. सगळ्याचं एक्सप्लेन करत काही गरज नाही आहे एवढ्या गोष्टी करण्याची. फक्त सांगायचा हेतू आहे की भरपूर लोकांनी मला अप्रिशिएट केलं. त्याच्यामुळे मनापासून धन्यवाद. धन्यवाद काय तर तुम्हाला जाणीव आहे की याच्यामुळे आपणाला फायदा झालेला आहे आणि ही जाणीव म्हणजेच माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे. मला माहिती आहे आजकाल माझे व्हिडिओज कमी येत आहेत, व्ह्यूज पण कमी येत आहेत. 10 मिलियन, 15 मिलियन एक टाईम होता. एवढे मिलियनमध्ये महिन्याला मला व्ह्यूज येत होते. आता तुम्ही विचार करा, एवढे व्ह्यूज येत असताना मला अर्निंग किती असायला पाहिजे. पण अर्निंग एकदम कमी आहे. आता कमी आहे, हरकत नाही आहे. हरकत नाही आहे असं म्हणायला पण थोडंसं विषय वेगळा आहे. कारण सध्या मला जॉबची रिक्वायरमेंट आहे, गरज आहे मला त्याची. त्याच्यामुळे मी जॉब जॉइन करतो आहे. सो थोडक्यात आतापर्यंत नव्हता केला. मी दुसरा एक चॅनल रन करतो आहे. तो बाहेरच्या लोकांसाठी आहे. महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या नाही आहे. तर भारतातला एक चॅनल आहे. पण जे ऑडियन्स आहे ते USA ऑडियन्स आहेत, अमेरिकेचे आहेत. सो बाहेरच्या देशातले जास्त आहेत. त्याच्यामुळे त्या चॅनलवरती सुद्धा रन करतोय तो पण. पण तो चॅनल किंवा इतर चॅनल आहेत ते मॉनिटाईज नाहीत. एकच चॅनल आहे जो तुम्ही हा पाहताय तो मॉनिटाईज आहे आणि त्याच्यातून थोडीफार अर्निंग मिळते. आता अर्निंग किती मिळते ते तुम्हाला दाखवतो. तर ही जी आहे ती टोटल अर्निंग आहे आणि हां, भरपूर कमी आहे. जे बाकीचे क्रिएटर आहेत लाखोमध्ये कमवत आहेत. लाखोमध्ये नाही पण हजारोमध्ये कमवत आहेत. सो माझं कसं आहे, मी नाही आहे पूर्ण आजकाल व्हिडिओ पण आहेत ते व्हिडिओ पूर्ण अपलोड नाही करत आहे. कारण अर्निंग कमी आहे आणि जर आता तुम्ही बघा CPM, RPM ह्या गोष्टी असतात आणि जर $1 म्हणजे 70-80 रुपयेसुद्धा जर एका व्हिडिओला मिळत नसेल, तर कशासाठी व्हिडिओ अपलोड करायचे मला हे पण नाही समजत आहे. त्याच्यामुळं कधी-कधी वाटतं की बाबा आपण एवढा टाईम वेस्ट इथं करण्यापेक्षा कुठेतरी काम केलं असतं तर बरं झालं असतं. पण हे गोष्ट आहे की स्पॉन्सरशिप वगैरे असतात, ह्या गोष्टींमध्ये पैसा मिळतो. पण सत्यता ही आहे की आत्तापर्यंत मला एकही स्पॉन्सरशिप मेल आला नाही. होय, मी एकही स्पॉन्सरशिप नाही केलेली. CSAवाल्यांचे जे काही आहेत ते आमचा नंबर ॲड करा, आम्ही लोकांचे फॉर्म भरू, 2,000 घ्या, 3,000 घ्या, या पद्धतीचे कॉल येत आहेत. पण
कोणाचे डॉक्युमेंट माझ्या आता सबस्क्रायबर माझ्यावरती भरोसा ठेवत आहेत आणि मी त्यांना ग्रुपमध्ये ॲड करतो. आणि जर तिथं CSE व्हॅली जर कोणाचा फॉर्म भरायचा असेल, कोणाचा फॉर्म भरायचा असेल म्हणून जाहिरात करतोय, रिमूव्ह करतो मी त्याला. कारण जर त्या सबस्क्रायबरच्या, त्या मेंबरच्या डॉक्युमेंटचं जर दुसरं तिसरं काही यूज केला तर काय करायचं, या गोष्टी पण आहेत. सो अशा गोष्टींमुळे ह्या लोकांच्या प्रायव्हसीच्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे पैसे मिळत असताना सुद्धा तुम्ही विचार करा ना, एक क्रिएटर येतोय म्हणजे CSE व्हॅली येतोय, मला सांगतोय की 2,000 रुपये घ्या सर, पण 4-5 व्हिडिओमध्ये किंवा एका व्हिडिओमध्ये आमचा नंबर ॲड करा, आमचे पोस्टर लावा. आणि साहजिक गोष्ट आहे, एखाद्या दुसरा कोणी असतं तर 100% ते 2,000 रुपये 3,000 रुपये घेतले असते. पण मी नाही घेतले आणि कधी घेणारही नाही. का? तर जर तुमच्यासोबत त्यानं काही फ्रॉडगिरी वगैरे केलं तर 100% तुम्ही, आपल्याला पुण्य कमवायचं आहे, पाप नाही कमवायचं. त्याच्यामुळे 2 रुपये ना मिळू द्या, हरकत नाही आहे. पण कोणाची फसवणूक जर होत असेल आणि त्याला एक किंचित मात्र जर आपण स्वतः जर कारणीभूत असेल तर आपणाला हे नको आहे. सो त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी नाही करत आहे. आता मला माहिती आहे की माझे व्हिडिओज जे येत आहेत आजकाल, व्हिडिओ भरपूर कमी आहेत, व्ह्यूज 100 व्ह्यूज पण नाही आहेत. हो, आहेत, तेवढी सत्यता आहे ह्यामध्ये. पण याचा अर्थ असा तर नाही आहे ना की आपण पैशासाठी काही करायला पाहिजे. नाही, आपण नाही काही करणार अशा गोष्टी. आता भरपूर लोकांनी सांगितलेलं आहे की सर आमचा फॉर्म भरून द्या, आमची कामगार योजनेची नोंदणी करा. जर मला कामगार योजनेची तुमची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची असेल तर कशा पद्धतीने करणार आहेत? सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर मी फक्त ऑनलाईन फॉर्म भरून देऊ शकतो, एवढंच मी करू शकतो. तुमची पूर्ण ते भांडी मिळवून देणं, तसलं 3,000 रुपये 1,500 रुपये असे घेणे नाही बाई, तेवढं नाही आपण करू शकत आहे. आपणाला ती एजंटगिरी नाही करायची. लोकांची ही जी फसवणूक आहे, ही फसवणूक थांबवण्याच्या उद्देशातूनच आपण चॅनलवरती जी काही माहिती आहे ते पहिला टाकलेली आहे. आता माझा उद्देशच पहिल्यापासून स्पष्ट आहे. आणि जर काय खोटं असेल तर तुम्ही डायरेक्टली चॅनल चेक करू शकता. त्यामध्ये जे पण सबस्क्रायबर आहेत आता 25,000 आहेत, पण या 25,000 सबस्क्रायबरमध्ये 20,000 तर मिनिमम हे फक्त कामगारच आहेत. तुम्हीच विचार करा की 25,000 सबस्क्रायबरमध्ये 20,000 जर कामगार असतील आणि त्या 20,000मध्ये कमीत कमी 2,000 लोक तरी माझ्याकडे कॉन्टॅक्ट केले असेल त्यांनी, 100% साहजिक गोष्ट आहे. सो 2,000 लोकांचं 1,000 रुपयाने किती झालं? तुम्ही कमेंट करून सांगा. एवढं कमवू शकत होतो मी, पण मी नाही कमवलं. 10,000 येऊ दे मला महिन्याला, 5,000 येऊ द्या, तेवढं सुद्धा येत नाही. तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. 3-3 महिन्यातून, 2 महिन्यातून पैसे आलेले आहेत. काय कशा पद्धतीने आजकाल ना लोकांचं असं झालं आहे की माहिती आहे, ती माहिती भरपूर आहे, नेमकं घ्यायचं काय हे लोकांना कन्फ्युजन आहे. अगोदर माहिती होती ती कमी होती, त्याच्यामुळे लोक होते ते शिक्षित होते, ते सांगत होते बाबा असं करा तसं करा, समाजाला प्रशिक्षित करण्याचं काम करत होते. पण आता या घडीला जर तुम्हाला दुसऱ्याला काही शिकवायचं असेल, शिकू शकता, पण तुम्ही काही पुण्यसुद्धा मिळवावं असं काही अपेक्षासुद्धा नाही करू शकत. हे रिॲलिटी आहे. आणि हजारो वेळा मी व्हिडिओला लाईक करा, हाईक करा या गोष्टी बोललेल्या आहे, पण लोकांना ते जमत पण नाही आहेत. कसं करायचं हे प्रोसेससुद्धा सांगितलेलं आहे. आय डोंट नो, मला नाही माहीत आहे की लोक काय पद्धतीने, कुठल्या नजरेने आमच्याकडे बघतात, जणू की भीकच मागतोय. जर पैसा कमवणे हेच उद्दिष्ट असतं तर कशा पद्धतीने कमवता येत होता हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर माझा तसा काही हेतू नाही आहे, हे स्पष्टपणे व्यवस्थितपणे सांगतो. आणि भरपूर लोकांनी अप्रिशिएट केलेलं आहे. आणि सांगायचा विषय म्हणजे लोक जॉईन पण होत आहेत आमच्यासोबत, माझ्यासारख्या क्रिएटरला. कारण जी गोष्टी दिसत आहेत, मी दाखवतो, जी तळमळ आहे लोकांची काहीतरी चांगलं करण्याचा, काहीतरी फायदा व्हावा, अशी ही जी तळमळ आहे ती माझ्या व्हिडिओतून, माझ्या आवाजातून हे लोकांना समजतं. आणि त्याच्यामुळेच डायरेक्टली मंत्रालयामधून सुद्धा मला फोन येत आहेत की आम्ही या मंत्र्याचं हे आहे, त्या मंत्र्याचं हे आहे. सो भरपूर गोष्टी चांगली पण होत आहेत. पण याचा अर्थ असा नाही आहे की आपण तिथं चिटकाव वगैरे 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 नाही आहे. सो हां, एवढं होतं की जर कोणाची मोठी फाईल वगैरे असेल, मंत्रालयामध्ये असेल, कोणत्याही ठिकाणी कसल्याही पद्धतीची काही फाईल असू दे, ती पास करू शकतो आपण विदाऊट एनी चार्जेस. ही गोष्ट करू शकतो. तेवढी लोकांनी ॲप्रिशिएटसुद्धा केलेलं आहे. आणि भरपूर लोकांची मी फायली पाससुद्धा करून दिलेल्या आहेत. कशा पद्धतीच्या, कशा प्रकारच्या, तर 100 शेळ्यांची प्रकरणं वगैरे असतील, NLMच्या ज्या स्कीम आहे, हे कामं ऑलरेडी केलेलं आहेत मी.
मी स्पष्टपणे हातात नाही आहे कोणती गोष्टी घेतलेली. ज्या पद्धतीने त्यांना प्रोसेस आहे ते सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ बघितलेले आहेत लोकांनी. इथं व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी ॲड करेल. तर 100-100 शेळ्यांची प्रकरणं, कोट रुपयाचे प्रकल्प आहेत. तर 75 लाख, 1 कोटी रुपये या पद्धतीचे जे काही मोठे प्रकरण असेल, कुक्कुटपालन असेल, काहीही असू द्या. तर अशा पद्धतीची कामेसुद्धा झालेली आहेत. आता ही कामे मी मंत्रालयातल्या काही माणसांकडे दिलेली आहेत. कारण विभागामार्फत ती कामं होत आहेत आणि ज्या त्या विभागामध्ये थोडेफार आहेत लोकं आणि जसं की कामगार योजनेचं, तर भरपूर सुविधा केंद्रामधले जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, तर विभागातले अधिकारीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आहेत. सो त्याच्यामुळे काय आहे, मी कोणतीही माहिती व्ह्यूज मिळावं या दृष्टिकोनातून नाही आहे आणि एजंटगिरी करावं या दृष्टिकोनातून नाही सांगत आहे. कारण मला माहिती आहे की माझे जे सबस्क्रायबर आहेत ते आहेत तर कोण? तुम्ही फक्त माझ्यासारखे कुठेतरी खेड्यामधले ज्याच्यापाशी मोबाईलशिवाय काही माहिती मिळत नाही, मोबाईल यूट्यूबमार्फतच फक्त मिळते, असे व्यक्ती नाही आहेत. अधिकारी लोकंसुद्धा आहेत. याची मला पूर्ण जाणीव आहे, गांभीर्य आहे मला ह्या गोष्टीचं. सो भले व्ह्यूज ना येऊ द्या, भले लोकांनी लाईक ना करू द्या, सबस्क्राईब ना करू द्या, हाईप ना करू द्या, तरी पण मनाला समाधान वाटतं की बाबा आपल्यामुळं कोणाचा तरी फायदा होतोय. भले आपला फायदा ना हो, पण होतोय कोणाचा तरी आणि याच्यामध्ये माझी काहीतरी भागीदारी आहे. मनाला भारी वाटतं. मला वाटलं की ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या, सांगाव्या तुम्हाला ह्या गोष्टी. बॅकएंडच्या गोष्टी असतात, या कोण नाही सांगत आहे, पर्सनल गोष्टी असतात. कोणच नाही. आपण कसं आहे भावनिक पर्सन आहे, त्याच्यामुळे खोट्या गोष्टी आपल्याला पसंतच नाही आहेत, कसल्याच जमतच नाही आहे. सो तुमचं जर कोणतं काम राहिलेलं असेल, कोणत्या टेबलला असेल, अडकलेलं असेल, तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी फक्त काम करून देतो हे मी गॅरंटी नाही देऊ शकत आहे. पण जे काय काम अडलेलं आहे, यामध्ये थोडेफार मी मदत करू शकतो, हे मी नक्कीच गॅरंटी देऊन सांगू शकतो की हां, आपलं जे पण तुमचं काम असेल, जे विभागातील असेल, तिथंपर्यंत आपण पोहोचू शकतो, काम तुमचं करू शकतो. आणि कसं आहे की आपण कोणता काळाबाजार नाही करत आहे. त्याच्यामुळे नंबर पब्लिश आहे आणि भरपूर लोकं कॉल करत आहेत की बाबा आमचे असं झालं, तसं झालं. आता काही वेळेस अशी होती की जेवण करायला घेतलं, तर घास खाण्या अगोदर फोन. तर असे एजंटमार्फत जे काही फसवणूक होते वगैरे भरपूर कामं झालेली आहेत. भरपूर लोकांची मदत झालेली आहे. पर्सनल टचमध्ये सुद्धा, पर्सनल लेव्हलमध्ये सुद्धा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ग्रुपला जॉइन नाही तर तुम्हाला काही फायदाच नाही आहे, असं नाही आहे. भरपूर लोकांना फायदा झालेला आहे आणि तुम्हाला जर नसेल तर जे आहे ते मी सांगितलेलं आहे. एक गोष्ट आहे ती सांगायची राहून गेली की एका व्यक्तीने माझ्यासाठी एक ₹5,000 माईक फ्रीमध्ये दिला की सर तुमच्यामुळे आमच्या घरातीलच भरपूर लोकांचा फायदा झालेला आहे. म्हणजे माझ्या मुलीला तुमच्या व्हिडिओ पाहून, तुमचे कमेंट पाहून, रिप्लाय पाहून फायदा झाला. फायदा काय झाला तर त्यांना स्कॉलरशिप मिळाली आणि स्कॉलरशिप तुम्हाला माहितीच आहे कामगार योजनेतून किती मिळते. सो त्यांना ₹20,000 स्कॉलरशिप मिळाली. पण सहखुशीने मला माहीत पण नव्हतं की माझ्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे. त्यांनी स्वतःहून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते ते आमच्याच भागातले आहेत. मंगळवेढा, तुम्हाला पंढरपूर शेजारीच मंगळवेढा गाव आहे, तालुका आहे. सो पंढरपूरचे ते होते. त्यांनी येऊन स्वतः घरी येऊन माझा स्वागत सत्कार केले आणि मला त्यांनी ₹5,000 माईक गिफ्टमध्ये दिला. मी म्हटलं मी तर कधी व्हिडिओ नाही शेअर केला, म्हणजे बाकीचे लोकं शेअर करत आहेत, पण मी WhatsAppला माझ्या पर्सनल लोकांना माहीतच नाही आहे. मी ऑनलाईन पद्धतीने काय करतो आहे नेमकं हे माहीतच नाही आहे. तर व्हिडिओ न शेअर करतासुद्धा मी म्हटलं यांना कसं माहीत आहे? तर त्यांनी माझा व्हिडिओ पाहिलेला होता आणि मग मला समजलं की बाकीच्या लोकांनासुद्धा, आजूबाजूच्या लोकांना मी न शेअर करतासुद्धा लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचत आहेत. सो भारी वाटलं की माझ्यामुळे त्यांचा फायदा झाला आणि ह्याच्यापेक्षा जास्त भारी हे वाटलं की कामाचं माझ्या अप्रिशिएट त्यांनी अशा पद्धतीने केलं की ₹20,000 स्कॉलरशिप त्यांना मिळाली. पण 20,000ची मिळून त्यांनी ₹5,000 माझ्यासाठी खर्च केली. खरंच अभिमानास्पद गोष्ट वाटली मला. खूप भारी वाटलं त्यावेळेस. लोकांना कदर आहे ही गोष्ट मला जाणीव झाली. त्याच्यामुळं म्हटलं की बाबा व्ह्यूज नाही येत आहे, पैसे नाही येत आहे. एक वेळ होती पूर्णपणे ड्रॉप किती चॅनलला सबस्क्रायबर होते
तर जवळजवळ त्यावेळेस 15,000च्या आसपास सबस्क्रायबर होते. सो त्यावेळेस मी विचारच करत होतो की व्ह्यूज एवढे येत आहेत, लाखोमध्ये येत आहेत, मिलियनमध्ये व्ह्यूज जात आहेत, पण पैसे येत नाहीत. काय करायचं आहे? लोकांनी शेअर करून, लाईक करून काय नेमकं त्यांचं सोल्युशन मिळतं, मला तर काय फायदा मिळत नाही ना. कधी-कधी तसं वाटायचं सुद्धा. विचार यायचा की ड्रॉप करावं सगळं ह्या गोष्टी आणि सरळ मिस्त्री हाताखाली कामाला गेलं तरीसुद्धा 700-500 रुपयानं जर म्हटलं तर 15,000 तर फिक्समध्ये येत आहेत. ते काम 10 पटीनं भारी आहे. हे का करतो मला कधी-कधी वाईट वाटत होतं, की बाबा आपण नाही करायला पाहिजे. पण पुन्हा लक्षात येत होतं, की बाबा नाही, आपला उद्देश काय पैसे कमवणे हा नाही आहे. पण कसं असतं, 2 गोष्टी असतात. एक आपले मनाच्या भावना किंवा समाजाप्रती जे देणं असतं, ती गोष्ट वेगळी आहे आणि पर्सनल लाईफ आहे, त्याच्यानुसार पैसे पण लागतात. आता ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करायचं म्हटलं तर एका ठिकाणी नाही मॅनेज होत आहे. सो दृष्टिकोन जो होता तो पैसे कमवणे नव्हताच. त्याच्यामुळे कंटिन्यू गोष्टी केल्या आणि आज वाटतं की कधी-कधी चूक केली की काय? कारण अप्रिशिएट होतंय. लोकं भेटतायत, बोलतायत, चांगलं बोलतायत, कॉन्टॅक्ट होतंय. पण आपला काय फायदा होतोय? कधी-कधी हा पण विचार येतो. शेवटी हेच सांगेल की हे काम कधी थांबणार नाही. जे काम करतोय ते काम कायमच राहील. फक्त एवढं आहे की व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आता काही जण म्हणतायत की व्हिडिओला तुम्हाला मिलियनमध्ये व्ह्यूज येत आहेत, तर पैसे किती कमवता? लाखामध्ये कमवताय. लाखामध्ये अरे बाबा, हे बघताय काय आहे मागं? रानमाळ आहे. लाखामध्ये जर कमवत असेल तर एखादं स्टुडिओ बांधलं असतं स्वतःचं. एक रूम घेतली असती, सगळी किट वगैरे घेतली असते. आता एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. बघितलं तर हे माझा स्टुडिओ आहे. म्हणजे फक्त एक टेबल स्टँड घेण्यासाठी जवळजवळ मला कित्येक महिने वेट करावं लागलं. कारण जे पण यूट्यूबचे पैसे येत आहेत, आता किती येत आहेत तुम्ही बघितलं, आणखी एकदा बघा. तर एवढे पैसे घेऊन काय करायचं आहे? काहीच होत नाही आहे. जेवढे दिवसभरात आता 5 तास 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायला सुद्धा जात आहे टायमिंग. सो एक व्हिडिओ बनवणंसुद्धा सोपं नाही. शेवटी एक गोष्ट आहे, त्याची क्लॅरिटी देतो की तुम्ही व्ह्यूजवरती जाऊ नका, कारण व्ह्यूजनुसार पैसे येत नसतात. ज्या तुम्ही जाहिराती पाहताय त्याच्यानुसार पैसे येत आहेत. ज्या जाहिराती देणाऱ्या कंपन्या आहेत, त्या कंपनी ज्या पद्धतीने पैसे पे करत आहेत, त्या पद्धतीने येतं पैसे. आता आर-पी-एम नावाची गोष्ट असते. तर माझ्या चॅनलचे आर-पी-एम आहेत भरपूर लो आहे. सो एका व्हिडिओमध्ये ₹100 सुद्धा कमवू नाही शकत आहे मी. असे जर म्हटलं तर मी जबरदस्ती मला व्हिडिओ अपलोड करावे लागतील, पैसे जर कमवायचे असेल तर. आणि साहजिक गोष्ट आहे की कधी-कधी मला ते करावंही लागणार आहे. कारण जर पैसे फुल टाईम मी जर ह्याच्यावरती दिलं तर फुल टाईम मला पेमेंट कुठून येणार ना? घर चालवायचं असेल तर कुठून येणार ह्या गोष्टी? सो कधी-कधी व्हिडिओज येणार जबरदस्तीचे असेल, हरकत नाही आहे, ते समजून घ्या तुम्ही त्या गोष्टी. पण जबरदस्ती कुठले अपडेट देण्याचा मी प्रयत्न कधी नाही केलेला आहे. आणि हां, एवढं शेवटी सांगेल की ज्या जाहिराती बघताय तुम्ही, जर तुमच्याकडे असेल टायमिंग तर तुम्ही बघत जावा, कारण त्याच्यातूनच आम्हाला पैसे भेटतं. मलाच नाही, सगळ्या क्रिएटरला जे पण पैसे भेटतात ते त्याच्यातूनच भेटतं. सो तुमचं काही काम असेल, कोणत्या विभागात कुठं नडलं-अडलेलं असेल, तर 100% तुम्ही कॉल करू शकता. नंबर तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. सो 8-10 नाही तर भरपूर लोकांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे. शेवटी काय, हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हा नाही आहे की मला भरपूर लोकांनी 8-10 लोकांनी कॉल करून सांगितलं तुम्ही चांगलं काम करताय वगैरे, वगैरे. या गोष्टी नाही आहेत. हे मी फक्त एका आठवड्याचं सांगितलेलं आहे. पूर्ण महिना पण आहे ना. 3 वर्ष झालं ह्या गोष्टी करतोय. 3 वर्षामध्ये जे कॉल आले असतील, जे अप्रिशिएट आलेलं असेल, त्याच्यावरती मी काहीच बोललेलं नाही आहे. सो वाटलं की कधीतरी ज्यांनी पण अप्रिशिएट केलेलं आहे, ज्यांना पण मी कमेंटला हार्ट केलेलं आहे, तर त्यांनी समजून जावं की तुमच्या कमेंट मी ऑलरेडी रीड केलेलं आहे. तुमचे प्रॉब्लेम आहेत ते ॲनलाईज करतोय. काही सोल्युशन आहे का 100% त्याच्यावरती विचार करतोय. सो शेवटी मनापासून सर्वांचेच आभार, धन्यवाद. आणि हां, व्हिडिओला हाईप करा जेणेकरून इतर लोकांना या गोष्टी समजतील. आणि हां, तुम्हाला हाईप नावाची गोष्ट सांगतो. एका आठवड्यामध्ये तुम्ही 3 वेळा हाईप करू शकता. आणि 3 वेळा हाईप म्हणजे काय? तर एका आठवड्यामध्ये तुम्ही त्या क्रिएटरला
भरपूर तुमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतात, म्हणजे त्या व्हिडिओला, ज्या व्हिडिओला तुम्ही हाईप केलेलं आहे. सो जे तुम्हाला व्हिडिओज महत्त्वाचे वाटत आहेत त्या व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून तुमच्यासारखे इतर लोकंसुद्धा ते व्हिडिओ पाहतील. कारण त्यांच्यापर्यंत रेकमेंड कधी होईल तो व्हिडिओ, तर फक्त हाईप केल्यानंतर. आता यूट्यूबने भरपूर गोष्टी चेंज केलेल्या आहेत. सो जर तुम्ही हाईप केलं तरच रेकमेंड होतील ते व्हिडिओ. त्याच्यामुळेच आता लाईक नाही तर हाईप करा नावाची गोष्ट आहे.